लाडक्या बहीण योजनेच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी माझ्या लाडक्या बहिणींचे खूप 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 मनापासून स्वागत करते। तर नमस्कार बहिणींनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। तर थंबनेलमध्ये विषय बघितल्यावर तुम्हाला कळालंच असेल की विषय आपण काय बोलणार आहोत, आज कुठल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर लाडकी बहीण योजना सर्वात मोठा निर्णय लागू, हे 15 बँक अकाउंट आता चालणार नाही। लाडकी बहीण योजना, तुमचं जर बँकेत खातं असेल आणि लाडक्या बहिणीला त्या खात्याचे डॉक्युमेंट्स जर तुम्ही जमा केलेले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कोणत्या बँका लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी चालणार आहेत आणि कोणत्या बँका चालणार नाही, या बाबतीत आपण आज डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत। जुलै महिन्यापासून लोकप्रिय झालेली माझी लाडकी बहीण योजना, या योजनेत सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर 5 हप्त्याचे 7500 रुपये डायरेक्टली त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी आपल्या भावावर म्हणजेच महायुती सरकारवर अधिकच खुश आहेत। परंतु अशाही काही 10% बहिणी आहेत ज्यांच्या खात्यात अजूनही 1 रुपया सुद्धा आलेला नाहीये। या बहिणी जरा नाराजच आहेत। तर हा व्हिडिओ त्या बहिणींसाठी पण आहे की त्यांना आजपर्यंत का पैसे आले नाहीयेत लाडक्या बहीण योजनेचे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तो देखील विषय सांगणार आहोत, त्या विषयावर देखील चर्चा करणार आहोत की आत्तापर्यंत अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना 1ही रुपया आलेला नाहीये आणि ते पैसे न येण्याचे कारण काय आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी बहुतेक बहिणींनी पोस्टात पण खातं उघडलं होतं। तर पोस्टात खातं उघडण्याचं कारण काय असतं की पोस्टात खातं उघडल्यामुळे 24 तासाच्या आत पोस्टाला डायरेक्टली आधार कार्ड लिंक होतं। त्यामुळे ज्या बहिणींनी घाई गडबडीत का होईना पोस्टात जाऊन खातं उघडलं तर त्या माझ्या बहिणींना लगेचच लाभ मिळाला आहे ह्या योजनेचा। कारण पोस्टामध्ये खातं उघडल्यामुळे लगेचच डायरेक्टली आधार पोस्टाला लिंक होतं आणि आपल्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात। जर तुमच्यापैकी कोणत्याही माझ्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आत्तापर्यंतचे जसे तुम्हाला पैसे आलेले आहेत तसंच पुढचे देखील तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तर आता मी तुम्हाला सांगते की अशा कुठल्या बँका आहेत ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि त्याच बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलं पाहिजे। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात आणि ह्या योजनेअंतर्गत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील उचलू शकता। तर मी तुम्हाला त्या अशा काही राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांची नावं सांगत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बँका आहेत। या बँकांमध्ये जर तुम्ही खातं उघडलेलं आहे तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे, तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर यामध्ये काही ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांनी जे पोस्टामध्ये खातं उघडलंय, तर पोस्टात खातं उघडल्यावर हा फायदा नाही लक्की बहिणींना होतो की लगेचच त्यांचं आधार लिंक होतं आणि त्यामुळे त्यांना आधार लिंक करण्यासाठी पुन्हा बँकेत फेऱ्या माराव्या लागत नाही। तर बहिणींनी, लाडक्या बहिणींनी हा पर्याय खूप चांगल्या प्रकारे निवडला आहे की पोस्टात खातं उघडलं आणि त्यामुळे त्या बहिणींचे लगेचच खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तर आता सांगते कोणत्या बँका किंवा संस्था असणाऱ्या लाडक्या बहिणींना पुढचे पैसे मिळणार नाही आणि या आधीचेही पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाहीयेत। तर ज्या बँकांना स्वतःचे IFSC कोड, हा जो कोड असतो बँकेमध्ये IFSC कोड, हा त्यांचा स्वतःचा बँकेचा नसेल, अशा बँकेमध्ये जर ज्या बहिणींनी खातं उघडलं आहे त्यांना पुढचे पैसे मिळणार नाही आणि ह्याच कारणामुळे बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत 1ही रुपया आलेला नाहीये। आणि दुसरं कारण असतं पतपिढी। जर तुम्ही कुठल्या जवळपासच्या पतपिढीमध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ उचलता येणार नाही। कोणत्याही पतपिढीत
किंवा ज्या बँकेला स्वतःचा IFSC कोड नाहीये अशा बँकेमध्ये खातं उघडू नका. आणि अशा बँकेमध्ये आणि पतपिढीमध्ये खातं उघडल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीयेत. तर आता जर तुम्हाला वेळ मिळालेला आहे, जर तुमच्या कुठल्या पतपिढीत किंवा ज्या बँकेला IFSC कोड नाही अशा बँकेत जर तुम्ही खातं उघडलं असेल तर लगेचच मी प्रमाणे ज्या 15-16 बँकेची नावं सांगितली आहेत त्या बँकेत जाऊन खातं उघडा. किंवा जसं या हुशार बहिणींनी खातं उघडलं पतपिढीत जाऊन, तसं पतपिढीत जाऊन खातं उघडा. त्यामुळे काय होईल, लगेचच तुमचं आधार लिंक होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ उचलता येईल. आणखीन एक गोष्ट सांगते, जर तुमची कुठली जिल्हा बँक असेल तर त्या बँकेत देखील तुम्ही खातं उघडू शकता. त्या बँकेत देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवू शकता, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकता. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हीच माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण आणि योग्य माहिती सांगत असते. तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता, माहिती ऐकता, निघून जाता, मला हजारोमध्ये व्ह्यूज येतात पण व्हिडिओला लाईक्सच येत नाही. तर कृपा करून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण मी व्हिडिओ टाकत असते. आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. सरकारकडनं येणाऱ्या ज्या नवनवीन विविध निरनिराळ्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेत चला. त्यासाठी ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतच खातं उघडा. आणि आता तर तुम्हाला आनंदाची बातमी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे की आता पुढचा हप्ता जो आपल्याला डिसेंबरचा हप्ता येणार आहे तो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या खात्यात जमा होणार आहे आणि तब्बल 2100 रुपये आपल्या खात्यात येणार आहेत. तर आता पुढचा हप्ता असणारे आपला 2100 रुपयाचा जो आपला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या खात्यात जमा होणार आहे. तर आता तुमच्याकडे वेळ आहे, लगेचच जावा, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडा, नाहीतर पोस्टात जाऊन देखील तुम्ही खातं उघडू शकता. तर राहिला का नाही हा महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर असाच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.